नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज एक गोष्ट ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली काही सदस्यांची यादी जाहीर करून टाकली. जयंतराव अत्यंत खुसखुशीत शब्दामध्ये चिमटे काढत बोलतात आणि एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा त्याच्यावरती करावा लागेल, कारण त्यांची भाषणं फार रंगतदार, फार खुमासदार व्हायला लागलेली आहेत. प्रतिपक्षाला एक दोन वाक्यातनं ते घायाळ करतात. अत्यंत सुसंस्कृतपणे राजकारण करणारा जयंतराव पाटील हा नेता हे लक्षात घ्या. आणि आज त्यांनी जी यादी जाहीर केली त्यामध्ये त्यांच्या युवक संघटनेचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हा त्यांच्या यात्रेबरोबर सतत होता. स्वतंत्र यात्राही देखील त्यांनी काढली त्याच्या माध्यमातून, युवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, आणि अनेक आंदोलनामध्ये सहभागी घेतला. ज्यांनी सहभाग घेतला आहे ते मेहबूब शेख, रोहित पाटील, आबा पाटील, आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील, त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे. इतर अनेक चांगली नावं त्यांनी जाहीर केली यादीमध्ये. आणि त्या यादीत आणखीन एक नाव होतं ते युगेंद्र पवार यांचं. युगेंद्र पवार हे अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार, मला वाटतं मोठे बंधू, त्यांचे चिरंजीव. म्हणजे आता बारामतीत काका पुतण्यांमध्ये संघर्ष होणार, ही संघर्ष होणार अशी बातमी बरेच दिवस होती. त्यावेळी युगेंद्र पवार ज्यावेळी त्यांना विचारलं जायचं की तुम्ही निवडणूक लढवणार आहात का, तुमचं नाव आहे का, तेव्हा ते म्हणाले की अजून काही ठरलेलं नाही आहे आणि माझे आजोबा म्हणजे शरद पवार घोषणा करतील त्याची अधिकृत, त्याबाबत मी काहीच सांगू शकणार नाही. त्यांनी तिकीट दिलं तरच मी तुम्हाला सांगेन. कुठचाही अतिउत्साह त्यांनी दाखवला नाही. युगेंद्र पवार हे आता आपल्या काकाच्या विरोधात, सख्खा काका, लाडका काका, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका काका, लाडका भाऊ अजितदादा पवार यांच्या विरोधात आता युगेंद्र उभा राहणार आहे. राहतोय म्हणजे त्यांचं नावच जाहीर झालं. आणि अजितदादा काय म्हणाले होते आधी की कुटुंबात एकमेकाच्या विरोधात उभं राहणं ही माझी चूक झाली, म्हणजे माझ्या पत्नी या माझ्या बहिणीच्या विरोधात, म्हणजे सुनेत्राताई पवार या सुप्रिया त्यांच्या विरोधात उभं राहणं, त्यांना उभं करणं ही माझी चूक झाली असं ते म्हणाले. याचा अर्थ काय, चुकीचा साक्षात्कार झाल्यानंतर मग आता ती चूक परत होणार नाही, परत करणार नाही असं अजितदादांना म्हणायचं असं लोकांचा समज होता. पण अजितदादांनी तर आपलं नाव जाहीरच केलेलं. आता सुनील तटकरेंनी जाहीर केलं की बारामतीमध्ये अजितदादा उभं राहणार. त्याच्या अगोदर हडपसर, शिरूर, ठिकठिकाणचे मतदारसंघ त्यांनी चाचपणी केली. किंवा रोहित पवार यांच्या विरोधात उभं राहावं का कर्जत जामखेडला, तसाही विचार झाला. आणि मग तसा कुठलाही विचार नाही असं करत ते म्हणाले की मी आता बारामतीमधनं मला उभं राहायचंच नाही असं आधी ते म्हणाले. मी 7 वेळा निवडून आलेलो आहे, आता काय परत निवडणूक लढवायची. त्यामुळे दादा तुम्ही निवडणुका लढवा अशी अर्जव करण्यासाठी मग त्यांची गाडी अडवण्यात आली. हे सगळं नाटक होतं, सहानुभूती निर्माण करण्याचं नाटक होतं. दादा कुठलं उभं राहणार, बारामतीतनंच उभं राहणार होते ते. आणि बारामतीमधनं ते उभे राहणार नसतील तर पळपुटा म्हणून त्यांची गणना झाली असती. आता बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध युगेंद्र असा थेट लढा आहे. आणि त्या लढायात युगेंद्र त्यांचा गेम करेल का, त्यांची विकेट काढणार का, हा खरा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियाताई पराभूत करू शकणार नाहीत अजितदादांना असं सगळेजण म्हणत होते. मी मात्र स्वतः त्यांच्या काही गटातल्याही माणसांना सांगितलं होतं की सुप्रियाताई जिंकतील. पण सुप्रियाताईंनी माझाही अंदाज चुकवला आणि त्यापेक्षा जास्त दणदणीत बहुमताने निवडून आल्या. आणि सुप्रियाताईंच्या या निवडणुकीमध्ये त्यांना साथ दिली प्रचारामध्ये ती युगेंद्रने. लोकसभा निवडणुकीपासून म्हणजे शरद पवारांना जेव्हा अजितदादांनी दगा दिला तेव्हापासूनच युगेंद्रचा कल हा आजोबांकडे होता आपल्या.
पहिल्यापासून कल तो होताच, म्हणजे आजोबा त्याचे आजोबाच आहेत. पण त्या युगेंद्रांना असं वाटलं की आपण आता आजोबांची या प्रतिकूल काळामध्ये साथ केली पाहिजे, साथ दिली पाहिजे. आणि म्हणून युगेंद्र हे सामाजिक कार्य तर होतेच, त्यांचं संस्था आहे, म्हणजे त्यांचा साखर कारखान्याचं ते MDच आहेत ते एका. शिवाय शरयू ग्रुपचे संचालक आहेत आणि या शरयू ग्रुपतर्फे अनेक कामं केली आहेत समाज. म्हणजे दुष्काळामध्ये सुद्धा विहिरी खोदणं, सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं, घरं ज्यांची पडलेली आहेत त्यांची घरं पुन्हा बांधून देणं, दुरुस्त करून देणं, वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत. एकदम ते उगवलेत, एकदम आता समाजकारणात आले असं नाही, सामाजिक कार्य त्यांनी केलेलंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुस्ती फेडरेशनमध्ये कुस्तीचे महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. आणि युगेंद्र हे अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. म्हणजे शरद पवारांच्यामध्ये जो सुसंस्कृतपणा आहे, जो सुसंस्कृतपणा जयंतरावांमध्ये आहे, जो सुसंस्कृतपणा सुप्रियाताईंमध्ये आहे. कधीही विरोधी पक्षांबद्दल असभ्य पद्धतीने बोलणं, उद्दामपणे बोलणं, मी त्याचा गेम करीन, माझ्या विरोधात कोणी आवाज केला तर मी एखादं ठरवलं की त्याचा कसा मी कार्यक्रम करतो हे बघा, अशा प्रकारचं दादागिरीचं, उद्दामपणाचं जे राजकारण अजितदादा करतात, तशा प्रकारचं राजकारण हे युगेंद्र कधीच करणार नाही. आणि कारण त्यांच्यावरती संस्कार आहेत त्यांच्या वडिलांचे, श्रीनिवास पवारांनी ठाम भूमिका घेतली. म्हणजे एक कुटुंबातला माझा सख्खा भाऊ आहे म्हणून नाही, सख्खा भाऊ म्हणून त्याच्या बाजूनी त्याची कड घेऊन बोललं पाहिजे असं नाही. सख्खा भावाची साथ केव्हा त्यांनी केली होती, जेव्हा पहाटेचा म्हणजे सकाळचा ऐन सकाळीचा शपथविधी गुपचूप अजितदादांनी उरकला आणि तेव्हा मीडिया त्यांच्या मागे हात धुवून लागला होता, तेव्हा ते चर्चगेटच्या परिसरातल्या श्रीनिवास पवार यांच्या घरात त्यांनी मुक्काम ठोकला होता त्या अजितदादा. पण अजितदादांच्या राजकीय भूमिकांना श्रीनिवास पवार यांचा पाठिंबा नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात ठामपणे त्यांनी अजितदादांच्या विरोधात भूमिका घेतली, सुनेत्रा त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि सांगितलं की शरद पवारांना साथ दिली पाहिजे, त्यांची भूमिका योग्य आहे. आणि थोडक्यामध्ये भाजपच्या या लबाड राजकारणाला बळी ज्या प्रकारे अजितदादा पडले तसं बळी जाता कामा नये, त्याच्याशी दोन हात केले पाहिजे. आणि हीच भूमिका युगेंद्रने घेतलेली आहे. आता युगेंद्रनी बघा ते बॉस्टनला वगैरे शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत आणि असं असूनही नम्र आहेत. मी फार शिकलेला आहे, मी फार शहाणा आहे असं ते काही समजत नाही. आणि त्यांचा जो व्यवसाय आहे आणि वडिलांचा वारसाच आहे, वडील हे उत्तम व्यावसायिक आहेत, लॉजिस्टिक्समध्ये आहेत, ते सिक्युरिटी सर्व्हिसेस आहेत, इन्शुरन्समध्ये आहेत, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते आहेत. आणि व्यावसायिक अनुभव जो आहे तो युगेंद्र यांना आहे, त्याचा उपयोग होतो तुम्हाला. म्हणजे टीमवर्क कसं आपण बांधलं पाहिजे, टीम कशी बांधली पाहिजे, लीडरशिप कशी केली पाहिजे, मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, मार्केटिंग कसं केलं पाहिजे, हे सगळं युगेंद्र यांना त्याचा अनुभव आहे. आणि त्याचवेळी परदेशात शिकून आलेले अनेक जण हे या मातीशी जोडले जात नाहीत, पण युगेंद्र हे बारामतीत राहून सामाजिक कार्य करतात. लोकसभेमध्ये तर वाड्या वस्त्यात ते गेले होते, की घरोघरी गेले होते, ते घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांनी. केवळ टेलिव्हिजनचा कॅमेरा दिसला, बूम दिसला की बडबड करणाऱ्या नेत्यांपैकी ते नाही आहे, लो प्रोफाईल आहे त्यात. हा त्यांचा गुण आहे आणि हाच गुण त्यांनी आजोबांकडनं घेतलेला आहे. आणि टेलिव्हिजनच्या समोर बोलताना कसं बोलावं, मुलाखत कशी द्यावी, जाहीर सभेत कसं बोलावं, हे ते आता शिकतायत आणि चांगल्या प्रकारे बोलतायत ते. मी तुम्हाला सांगतो, एकदा काही महिन्यांपूर्वी मी एक बातमी बघितली, त्यात गोविंद बागेमध्ये शरद पवार होते बारामतीत. त्यावेळी त्यांना भेटायला अनेक तरुण कार्यकर्ते गेले आणि त्यांनी सांगितलं की युगेंद्रला तुम्ही विधानसभेचं तिकीट द्या म्हणून. तर शरद पवार म्हणाले की मी तुमच्या सूचनेचा जरूर विचार करेन. म्हणजे
त्यांनी कार्यकर्ते बांधलेले आहेत असे, त्याच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते युगेंद्रनी बांधलेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा की लोकसभा निवडणुकीत बारामती, इंदापूर, दौंड इथे सगळीकडे त्यांनी प्रचार केला होता, सगळीकडे प्रचार केला होता. युगेंद्रची मीडियामधली लोकप्रियता, लोकांमधली लोकप्रियता बघून मग एकदा अजितदादा म्हणाले की हा काय म्हणे कुस्ती संघाचा काय अध्यक्ष वगैरे, ज्यांनी कधी मातीत कुस्ती खेळली नाही, तो काय अध्यक्ष होणार आहे म्हणून. मग मला सांगा तुम्ही की अजितदादा ही या खो खो संघटनेचे वगैरे त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्याचं, त्यांचा तरी काय संबंध होता त्याशी. त्यामुळे प्रतिपक्षाला कमी समजणं, कमी लेखणं, तुच्छताभाव त्याच्याबद्दल बाळगणं, हा जो अजितदादांचा जो स्वभाव आहे, तो स्वभावच त्यांचा घात करणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. एकदा ते म्हणाले, ते भावनाशील व्यक्तिमत्व आहे अजितदादा म्हणून. सुरुवातीला त्यांनी काकांवरती प्रचंड टीका केली, मग ते टीका थांबवली. मध्ये परत ते म्हणाले की अरे तुमचं वय 60 झालं, 70 झालं, कधी रिटायर होणार, असं परत एकदा म्हणाले. अजितदादा जितकं काकांच्या विरोधात बोलतील तेवढं काकांच्या पक्षाला फायदा आहे त्याचा, कारण काकांना सहानुभूती आहे. जेवढी तुम्ही आग पाखड कराल तेवढी त्यांना सहानुभूती मिळणार, हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिसून आलं. छगन भुजबळ त्यांच्या विरुद्ध काय काय बोलले, लगेच त्यांना माघार घ्यायला लागली. अन्य नेते म्हणाले, बोलले त्यांच्याबद्दल. धनंजय मुंडेंनी सुद्धा लक्ष्मण रेषा ओलांडून टीका केली शरद पवार. शरद पवार कधी फारसं आरेला कार्य करण्याचा स्वभाव नाही, ते इग्नोर करणं त्यांचं म्हणजेच कार्य करणं असतं. त्या किंवा एखाद्याच वाक्यात ते पूर्ण कार्यक्रम करतात. धनंजय मुंडेंचा त्यांनी असा कार्यक्रम केला होता, कारण त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली. आणि युगेंद्रचं मी बघितलं की युगेंद्रची दृष्टी जी आहे एकूण, ती दृष्टी मला जरा संयमी आणि समतोल वाटली. मी त्यांची काही भाषणं ऐकली, त्यांच्या मुलाखती बघितल्या. आता एका भाषणामध्ये मी जे बारकाईने ऐकलं भाषण, त्यामध्ये ते म्हणाले की लोकसभा आपण जिंकली, विधानसभा जिंकली, पण तिथले एक स्थानिक नेते, जे एक मोठे नेते आहेत, त्यांना ते म्हणाले की त्या नेत्यांनी मला सांगितलं की सगळ्यात जास्त ग्रामपंचायतीची निवडणूक अवघड असते आणि ती निवडणूक तुम्ही जिंकणं हे खूप चॅलेंजिंग असतं, असं ते म्हणाले. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, हेही त्यांना माहिती आहे युगेंद्रांना. आणि ते असं म्हणाले की लोकसभा विधानसभा जिंकून, म्हणजे आता विधानसभेत ते उभेच आहेत, जिंकून फक्त समाधान बाळगायचं नाही, आपल्याला ग्रामपंचायत जिंकली पाहिजे, नगरपालिका जिंकली पाहिजे, जिल्हा परिषद जिंकली पाहिजे, दूध संघ, खरेदी विक्री संघ, बँक, या सगळ्या संस्था आपल्याला तिथल्या निवडणुका जिंकल्या पाहिजेत. मी ही दृष्टी त्यांना आहे की या सगळ्या संस्थांमध्ये जर बांधणी केली आपण, तर त्याचा संघटनेला एक आधार असतो. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही कुठे कमी पडते, त्यांच्याकडे संस्था नाहीत, कुठलाही संस्थात्मक आधार नाही. त्याचा उपयोग होतो, सभा घ्यायला होतो, माणसं असतात, माणसं नोकरी लावता येतं, तिकडे जी शाळा कॉलेजमध्ये जी शिकतात माणसं, ती त्यांचं गुडविल तुम्हाला मिळतं. तुमचं हॉस्पिटल असेल तर तिथे जे पेशंट असतात ते तुम्हाला दुवा देतात. या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून संस्था या बांधणं आवश्यक आहे आणि याची जाणीव युगेंद्रला आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले त्या एका भाषणामध्ये की बघा की दादा काय म्हणतात की मी विक्रमी मताने निवडून आलो, पडळकरांच्या विरुद्ध ते दणदणीत विजयी झाले, कबूल आहे. पण जेव्हा शरद पवार यांचा वरदहस्त होतो दादांमागे, सुप्रिया त्यांची साथ होती, तेव्हा त्याचाही त्यांना फायदा झाला ना. दादांचं कर्तृत्व अजिबात नाकारण्याचं कारण नाही, कारण युगेंद्रला मोठं दाखवण्यासाठी म्हणून दादांना लहान करणं किंवा दादांना मोठं करून युगेंद्रला लहान करणं याची काही गरज नाही. अजितदादांमध्ये सुद्धा काही गुण आहेत, नाकारण्याचं कारण नाही, कारण 7-7 वेळा निवडून आलेत. पण 7 वेळा ते निवडून आलेत म्हणून 8व्यांदा निवडून येतीलच याची खात्री नाही. याचं कारण आज एक प्रकारे लोकसभेमध्ये दादाच उभे होते ना, सुनेत्राताई पवार म्हणजे
पण पराभूत झाले ना. ज्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयींसारखा नेता पराभूत झाले, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव यांचा पराभव झालाय. अनेक बड्या बड्या नेत्यांचे पराभव झालेले आहेत. सका पाटलांचा पराभव झाला, जॉर्ज फर्नांडिस यांनी केला, जायंट किलर त्यांना संबोधलं गेलं. त्याचप्रमाणे अजितदादांचाही पराभव होऊ शकतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो की युगेंद्रने त्या भाषणात सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही सुप्रियाताईंना जास्त मतं पडली. फार चांगला उल्लेख केला त्यांनी. मग ते म्हणाले की सुप्रियाताईंचा आपल्याला अभिमान आहेच, पण ते असं म्हणाले पुढे की आज आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे चेहरे या सगळ्या निवडणुकांमध्ये, मी ग्रामपंचायत जिल्ह्यावर स्वच्छ प्रतिमेचे नेते हवे आहेत. थेट त्यांनी अजितदादांवर टीका न करता हा मुद्दा सांगितला. कारण अजितदादांचा चेहरा स्वच्छ नाही आहे. सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल अनेकांवरती अनेक आरोप झालेले आहेत. म्हणजे जे गेले आहे, सुप्रियाताई नेहमी म्हणतात की आता आपला पक्ष स्वच्छ झाला, प्रदूषित होता, इतके दिवस कलंकित होता, ते बरंच झालं. ते नवीन लोकांना संधी मिळायला लागली. आणि मग ते असं म्हणाले की आपल्याला आता यापुढे वेगवेगळ्या या निवडणुकांमध्ये नवीन नवीन चेहरे शोधायचे, जे लोकांमधून आपल्याला चेहरे निवडायचे, सर्वसामान्य चेहरे निवडायचे, लोकशाही पद्धतीने निवडायचे. आणि ते म्हणाले की पुरोगामी विचार, शरद पवारांचे साहेबांचे पुरोगामी विचार आपल्याला टिकवायचे. याचा अर्थ असा आहे की बारामती मतदारसंघात कुठलाही नितेश राणे टाईप लोकांना थारा मिळणार नाही. सर्व धर्माचे, जाती धर्माचे लोक सुखाने नांदतील. मग धनगर, आदिवासी, मराठा, ओबीसी असले वादामुळे वातावरण जे कलुषित होतं तेही टाळण्याचा युगेंद्र प्रयत्न करते. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की साहेबांचे विचार, मी शरद पवारांचे विचार आपल्याला टिकवायचे आणि त्यासाठी लागेल ती किंमत द्यायची तयारी आपली. आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं त्या भाषणात की तुमच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही तुमच्या मागे आहोत. म्हणजे आता इथे कदाचित दहशतीचं साम दाम दंड भेद हे सगळं राजकारण होईल, हे त्यांना माहिती आहे युगेंद्रना. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये पैशाचा वापर कसा झाला होता, एका जिल्हा मध्यवर्ती बँक कशी उडी होती मध्यरात्रीनंतर, आणि निवडणूक आयोगाला कसा हस्तक्षेप करावा लागला हे आपण पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले की म्हणजे ते असं म्हणाले की आता घरोघरी आपण गेलं पाहिजे. वयोवृद्ध लोक आहेत किंवा जे परगावी जातात, सुट्टीवरती कुठेतरी जातात, या सगळ्यांना सगळी व्यवस्था आपण त्यांना नेणे आणण्याची करू, पण ती कार्यकर्त्यांनी त्या सगळ्यांना आणलं पाहिजे. घरोघरी जाऊन प्रचार केला पाहिजे. प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोचलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाची जी यंत्रणा आहे बूथ स्तरापर्यंतची, तशी यंत्रणा बांधण्याचा प्रयत्न युगेंद्र करतायत आणि त्याचं महत्त्व ते जाणत आहेत. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले की या महाराष्ट्रात आता महाशक्ती आहे, देशामध्ये आहे, आणि ती मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपल्याला निवांत राहून चालणारच नाही, प्रचंड काम करावं लागेल असं ते म्हणे. या क्षणापासून युगेंद्र तर कामाला लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीपासून. आणि ते असं म्हणाले की महिलांच्याही बैठका घ्या आणि महिलांना सांगा की ही लाडकी बहीण योजना आहे, ती लाडकी बहीण योजना आता बंद झालेली आहे. म्हणजे ती आता आचारसंहिता लागू झाली, ती बंद झालेली आहे किंवा त्यामुळे त्याचे आता काही नव्याने फायदे मिळणार नाहीत. पण त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा युगेंद्रने सांगितला, तो असा की लाडकी बहीण योजना ही कशी धूळफेक आहे. ते म्हणाले की बघा, 100 रुपयाचा जो स्टॅम्प आहे तो 500 रुपयाचा झाला, तेलाचा डबा 500 रुपयांनी वाढवला गेला, डाळी, खोबरं, वीज, मोबाईल रिचार्ज सगळं महाग झालं.
म्हणजे ही सगळी महागाई जी आहे ती प्रचंड आहे. इतकी महागाई झाली आणि तुम्हाला फायदा फक्त 1500 रुपयाचा दिला आहे. आणि महिलांनो, तुम्ही आता या दिवाळीत जेव्हा जाल खरेदी करायला वेगवेगळ्या वस्तू, खाद्यतेल किती महाग झाले, डाळी किती महाग झाल्या, तुम्ही गेल्यावरती मार्केटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसं आपल्या एका खिशातनं आपल्याच पर्समधनं पैसे काढलेत आणि आपल्यालाच त्यातले पैसे समजा 3000 काढून घेतले आणि 1500 दिले. इतक्या सोप्या भाषेत युगेंद्रनी हा मुद्दा सांगितलं की कशी गंडवागंडवी चालू आहे, लाडकी बहीण करून बहिणींना फसवण्याचा उद्योग चालू आहे, हे युगेंद्रने योग्य प्रकारे सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणाली की ते म्हणाले, मी तुम्हाला मला एक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला की हे युगेंद्र असं म्हणाले की कुठल्याही अफवांना बळी पडू नका. अफवा कुठल्या आता उठल्या होत्या तुम्हाला सांगतो की रोहित पवार आणि युगेंद्र पवार अशीच म्हणे इथे लढत होईल किंवा रोहित आणि युगेंद्र यांची पुढे राजकारणात स्पर्धा होईल. म्हणजे तेव्हा युगेंद्र म्हणाले, रोहित हा माझा दादा आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मला आदर आणि प्रेम आहे आणि त्यामुळे आमच्यात कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही. मी लावून देण्याचा कसा प्रयत्न सुरू आहे ते बघा. आणि ही अफवा अशा प्रकारचं म्हणजे रोहितला चेकमेट करण्यासाठी युगेंद्रला शरद पवार आणतायत असं अमोल मिटकरी जे अजितदादांचे पट्टशिष्य ते म्हणाले. म्हणजे युगेंद्र आणि रोहित यांच्यात लावून द्यायची, कारण रोहितने अजितदादांवरती घणाघाती टीका केली आत्तापर्यंत. त्यामुळे रोहितला संपवणं ही तर अजितदादांची प्रायोरिटी आहेच. आणि रोहितचं नुकसान करण्यासाठी रोहित पवार म्हणजे आणि युगेंद्र त्याचंही नुकसान करण्यासाठी म्हणून या प्रकारची बोलणी, या प्रकारच्या अफवा, या प्रकारची वक्तव्य सुरू आहे, हे आपण लक्षात घ्या. दुसरी गोष्ट ते असं म्हणाले, म्हणजे त्या भाषणामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे यांनी मुद्दे मांडले वेगवेगळे. आणि ते म्हणाले की नवीन युवक आणि युवतींना आपल्याला संधी द्यायची आणि ती शरद पवारांची इच्छा आहे असं युगेंद्र म्हणाले. मला असं वाटतंय स्वतःला की ही लढत जी आहे ती केवळ दादा विरुद्ध युगेंद्र असं करून आपल्याला चालणार नाही. एक तर असं आहे की दादा हे कुठल्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करतात आता की महाशक्तीपुढे लोटांगण घालणारे, महाशक्तीने तपास यंत्रणांमार्फत ज्यांच्यावर दबाव आणला आणि म्हणून जे घाबरले, तुरुंगात जायला शरण गेले पूर्णपणे, त्यांना असे हे दादा आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या पक्षाचं दीर्घकालीन भवितव्य शून्य आहे, पण करणार काय. आणि मग ते म्हणतात की मी पुरोगामीमध्ये विचार कायम ठेवलेत. यशवंतराव चव्हाण, शाहू फुले आंबेडकर, माझ्याकडे शाहू फुले आंबेडकर ज्यांनी विचार जपलेले म्हणता तुम्ही, आणि मग भाजपच्या वळसणीला लागता कसे मुळात, हाच मुळात प्रश्न आहे तुमचा. म्हणजे तुमची भूमिकाच ढोंगी भूमिका आहे. भाजप आता असं करते की शाहू फुले आंबेडकर हे नावं घेण्यासाठी म्हणून अजितदादांबरोबर ठेवायचं, म्हणजे दलित, मुस्लिम, गोरगरीब यांची मतंही मिळावीत आपल्याला, आणि आपली हिंदुत्वाची किंवा धर्मांधतेची जी मतं आहेत, धर्मांध राजकारणाची, तीही आपल्याला मतं मिळावीत. म्हणजे दोन्ही बाजूनी जिलेबी, बासुंदी सगळंच खायचं आपण आणि लाचार बनवायचं. प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय आहे. शरद पवारांनी अत्यंत कमी साधनसामुग्रीनिशी ही लढाई लढतायत. कुठल्याही प्रकारे न घाबरता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतायत वयाचा 84 वर्षाचा माणूस. शरद पवारांना काही धमकी आल्या नसतील, ईडीची धमकी आली होती त्यांना, अजूनही धमकी आली असतील त्यांना. शरद पवार सगळ्या गोष्टी सांगत नाही, मनात ठेवतात ते, पण न घाबरता ते लढतायत. आणि मग शरद पवारांची बदनामी अशी सुरू करायची की ते भाजपत जाणार, भाजपबरोबर जाणार. गेले आहेत का? आतापर्यंत गेलेले नाहीत, कधीच गेले नाहीत. पुरोगामी लोकशाही दलामध्ये जनसंघ होता, पण तो जनता पक्षात विलीन झालेला होता.
पुलोद आघाडीत भाजप गेला होता, भाजप होता, भाजपचा जन्म झाल्यानंतर सुद्धा. मग शरद पवार जर अत्यंत वाईट पद्धतीचं राजकारण करतायत असं जर म्हणणं होतं, तर पुलोद आघाडीत भाजप राहिलं कसा मुळात, हा प्रश्न आहे ना. म्हणजे शरद पवार योग्य काळी आपल्याबरोबर असणं चांगलं, नाही तर वाईट. शरद पवार जर भाजपच्या छावणीत आले असते तर त्यांच्यासारखा माणूस झालाच नाही महाराष्ट्रात, असं कौतुक यांनी केलं असतं. प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रामधलं जे संकट आहे त्या संकटाचा सामना शरद पवार करतायत 84 वर्षाचे, आणि त्यांचा नातूसुद्धा त्यांच्या मागे आहे. ही विलक्षण गोष्ट आहे. केवळ नातू म्हणून नाही, सुप्रियाताई या त्यांच्या कन्या आहेत, पण त्यांच्या नंतरची पिढी. आणि मी तुम्हाला सांगतो, केवळ युगेंद्र नाही, असे हजारो युगेंद्र आज गावोगावी शरद पवारांच्या सभांना असतात उपस्थित, आणि सर्वाधिक प्रतिसाद त्यांना तरुण देतात शरद पवारांना, हे लक्षात घेतलं पाहिजे. युगेंद्रला शरद पवारांचं नेमस्त राजकारण आवडतंय असं मला वाटतं. तो ज्या स्वरात बोलतो, ज्या पद्धतीने बोलतो, अतिशय खालच्या सुरात, पण सांगतो की कोणाच्याही केसाला हात धक्का लावून दिला जाणार नाही, आम्ही तुमच्या मागे आहोत. पण दमदाटीचा सूर नसतो. पण जे चढासूर लावतात ते अनेकदा मनातनं घाबरलेले असतात. दादांचं राजकारण हे पैशाच्या निधीच्या आधारे झालं. बारामतीचा त्यांनी विकास केला का? विकास केला, पण शरद पवारांचा आधार होता, त्यांचं छत्र होतं म्हणून ते विकास करू शकले. शरद पवारांचा पूर्णपणे पाठिंबा होता त्यांचा, आणि शरद पवारांनी त्यांना बारामतीची सुभेदारी दिली, सोपवली त्यांच्यावर, त्यात लक्ष घातलं नाही. पण अजितदादा नसले तर कोणीच विकास करू शकणार नाही बारामतीचा, असं अजिबात नाही. उलट बारामतीमध्ये जो काही दुष्काळी भाग राहिला आहे, काही जिथे पाणी गेलं नाही, शरद पवारांनी एक प्रश्न विचारला त्यांना लोकांनी, तेव्हा पवारसाहेब म्हणाले की आमच्या काही त्रुटी किंवा चुका राहिल्या असतील त्या दुरुस्त करू आम्ही. सुप्रिया त्यांची तीच भूमिका आहे आणि युगेंद्रची भूमिका तीच आहे. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघ असेल किंवा लोकसभा मतदारसंघ यांचा या अगोदर ज्या पद्धतीने पॅटर्नवर विकास झाला, किंवा जे केवळ पैशाच्या आधारे विशिष्ट समूहाचा किंवा विशिष्ट भागाचा विकास करणं आणि एक प्रकारचं सरंजामदारी राजकारण करणं, दादागिरीचं राजकारण करणं, दमदाटीचं राजकारण करणं, तुम्ही आम्हाला मतं द्या नाही तर पाईपलाईन तोडू, तुमची पाणी तोडू, हे करू ते करू, अशा प्रकारचं राजकारण आजच्या काळामध्ये चालणार नाही. नवीन पिढीला ते आवडणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं, रोहित पवार असतील, जे वेल एज्युकेटेड लोक, चांगलं एक्सप्रेशन असणारे लोकांशिवाय तळ पातळीवरती काम करणारी माणसं, युगेंद्र असेल, रोहित पाटील असतील, किंवा अन्य कुठल्याही राजकीय घराण्यातले नसणारे जे काही तरुण असे येतात, कुठल्याही पक्षाचे असो, ते राजकारण बदलण्याची जास्त शक्यता आहे. युगेंद्रला मी इतकाच अनाहूत सल्ला देईन की भाषण करताना त्याच्या भाषणामध्ये एक फ्रेंडलीनेस आहे, संवाद, मी गप्पा मारतोय असं वाटतं, पण त्याचवेळी प्रसंगी थोडीशी आक्रमकता असणं आवश्यक आहे. काही प्रसंग, घटना सांगून त्याचा आपल्या जीवनावर झालेले परिणाम किंवा लोकांच्या जीवनावर झालेले परिणाम, परदेशातल्या काही गोष्टी, बारामती मतदारसंघाचं चित्र मला कसं बदलायचं आहे याची मांडणी इंटरेस्टिंग पद्धतीने, अधिक इंटरेस्टिंग पद्धतीने ते करू शकतील. त्यांच्यात ते पोटेन्शियल आहे. बारामतीचा चेहरा एक प्रकारे युगेंद्र बदलू शकतात आणि अजितदादांची विकेट काढू शकतात. अशक्य नाही आहे. आणि जर त्यांनी अजितदादांची विकेट काढली तर केवळ बारामतीतच नाही तर संपूर्ण देशात त्याचे प्रतिध्वनी उमटतील. अजितदादा ज्या प्रकारे महाशक्तीच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे, त्यामुळे त्यांचा पराभव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि अजितदादांची विकेट काढण्यासाठी युगेंद्र पवार हे अत्यंत योग्य व्यक्तिमत्व आहे.
केवळ पवार घराण्यातलं आहे असं म्हणून नाही, तर त्यांचं कामही तसं आहे, शिक्षण तसं चांगलं आहे आणि त्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे असं मला वाटतं. त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो. इथेच थांबण्यापूर्वी परत एकदा आवाहन करतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.